नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये आज मोठा बदल बघायला मिळत आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढतोय, तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघूया. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. तर मित्रांनो, हे जे काही वातावरण आपण बघत आहोत हे आज सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंतचे वातावरण आहे. तर या वातावरणामध्ये आपल्याला किनारपट्टीचा जो काही परिसर आहे, किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये नाशिकच्या काही भागांमध्ये हलकी असण्याची शक्यता आहे. नाशिककडे पावसाचा जोर थोडा कमीच आहे. मात्र मुंबईकडे पावसाची शक्यता आहे. मुंबईकडे आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. पावसाचा जोर जो जास्त आहे. रायगडकडे पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल. रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल. सिंधुदुर्गकडे देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. म्हणजेच किनारपट्टीला हा जो काही सर्व परिसर आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर आहे, रत्नागिरीचा परिसर आहे, रायगडचा परिसर आहे, चिपळूण, दापोली, महाबळेश्वर, महाड, मुरुड, जंजिरा सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. मुंबईकडे आणि नवी मुंबईकडे जोर थोडा कमी आहे. ठाणे आणि पालघरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे. नाशिककडे देखील जोर कमीच आहे. पश्चिम भागाकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतात. पूर्व भागाकडे वातावरण बऱ्याच ठिकाणी कोरडे राहील. काही ठिकाणी अधूनमधून हलक्या सरींची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. अहिल्यानगरच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे. ऊन सावलीचा खेळ बघायला मिळेल. मात्र दक्षिण भागाकडे काही ठिकाणी बगूर, पाथडी, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा या परिसरामध्ये आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. पुणे जिल्ह्याकडे देखील वातावरण बऱ्याच भागामध्ये कोरडे राहील. पावसाची शक्यता कमीच आहे. आणि जो आपल्याला मित्रांनो पाऊस बघायला मिळणार आहे, हा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. आज दिवसभरामध्ये या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस या सर्व काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे. तर इकडे विदर्भात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. म्हणजे मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर कमी आहे. दक्षिण महाराष्ट्राकडे जर बघितलं तर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी सांगली, सोलापूर, कोल्हापूरकडे बघायला मिळू शकते. आणि पावसाचा जोर जो वाढलेला आहे तो हा परिसर आहे. या ठिकाणी आपल्याला खानदेशात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. खानदेशामध्ये आपल्याला जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. धुळे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे. मात्र जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मळनेर, चोपडा तसेच इकडे धुळेकडे शिरपूर, सिंदखेडाच्या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे. सेनगाव, बोदवड हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जामनेर, बोदवड, मलकापूर या ठिकाणी जोर जास्त देखील बघायला मिळू शकतो. बुलढाणाच्या काही परिसरामध्ये चिखली, बुलढाणा, गिरडा, मोठाला, खामगाव, नांदुरा, मलकापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसं इकडे अकोलाकडे देखील पावसाची शक्यता आहे. अकोलामध्ये जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय. अकोला, मूर्तिजापूर, दारियापूर, अंजनगाव, अकोट, तेल्हारा या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. अमरावतीकडे जर बघितलं, अचलपूर, अंजनगाव तसंच चिखलदरा हा जो काही परिसर आहे, चांदूरचा परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. वाशिममध्ये पावसाचा जोर जास्त आहे. कारंजा, लाड, वाशिम, रिठाड, रिसोद, मंगरुळपीर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हिंगोलीमध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता असून परभणीकडे विखुरलेल्या स्वरूपात मध्यम सरींची शक्यता आहे. बीड जिल्ह्याकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. धाराशिवकडे विखुरलेल्या स्वरूपात, लातूरकडे देखील विखुरलेल्या स्वरूपातच पावसाची शक्यता आहे. लातूरच्या पूर्व भागाकडे जोर थोडा जास्त आहे. नांदेडमध्ये मात्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. नांदेडमध्ये आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, इकडे यवतमाळ, वर्धाकडे पावसाचा जोर थोडा कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात यवतमाळ, वर्धाकडे पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि हलक्या मध्यम सरी ज्या आपल्याला बघायला मिळू शकतात त्या म्हणजे नागपूर, भंडारा आणि गोंदियाकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी. गडचुलीकडे मात्र आज जोर जास्त आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. आणि चंद्रपूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. मात्र चंद्रपूरच्या पश्चिम भागाकडे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो आपल्याला आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, एकंदरीत जर बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भाचा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला, तसेच इकडे खानदेशाचा काही परिसर आहे या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल. तर आपल्याला पावसाचा जोर जो कमी बघायला मिळू शकतो तो मध्य महाराष्ट्र तसंच खानदेशाचा काही परिसर आहे या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. दक्षिण महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी आहे. किनारपट्टीला हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आज दिवसभरामध्ये. तर मित्रांनो, तुमचा जिल्हा चुकून जर राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटू आपण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.